जय शिवराय, जय भीमराय. आज आपण अशा वास्तूमध्ये आहोत की जी वास्तू 1.5, 2, 3 वर्षापूर्वी या गार्डनला नगर परिषदेने त्या काळचे नगराध्यक्ष, त्या काळचे इंजिनियर या लोकांनी 2 कोटी रुपये खर्च करून हे गार्डन तयार केलं होतं. या गार्डनची आता परिस्थिती बघा. अ, अ, दाखव जरा तिकडे. आपण संपूर्ण गार्डन बघूया या. कोटी रुपये खर्च करून या गार्डनवर, या गार्डनचा उपयोग जनतेला एक रुपयाचाही झाला नाही. सर्व काही अस्ताव्यस्त झालेलं आहे. सर्व काही ठिकाणी सामान जे आहे ते तुटले फुटलेल्या अवस्थेत आहे. नागरिकाला याचा उपयोग काडीचा झाला नाही. याचाच अर्थ नगर परिषदेचा हा केलेला खर्च हा पूर्णपणे वाया गेलेला आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच, की हा जो जनतेचा पैसा आहे याची कशी वाट लावली जाते नगरपालिकेत, याचं प्रत्यक्ष जिवंत उदाहरण म्हणजे वरची खोपोली येथील हे 2 कोटीचं गार्डन. आज आम्ही अल्ताफ भाई मंसुरी सोबत ऍडव्होकेट संदेश धावारे आपल्या समोर खोपोलीची ही दुर्दशा मांडत आहोत. खोपोली शहराला, खोपोली नगर परिषदेला एक चांगला जर विरोधी पक्ष नेता असता, एखादा चांगला अभ्यासू नगरसेवक असता, तर आज आम्हाला हे असे व्हिडिओ घेऊन किंवा फोटोग्राफी करून त्या लोकांपर्यंत समस्या मांडण्याची वेळ आली नसती. पण एक जनजागृती खोपोली शहरामध्ये नक्कीच झालेली आहे, की आज जो तो आपापल्या प्रभागाच्या समस्या ठामपणे तिथे मांडतो, ठामपणे त्याचे व्हिडिओ तयार करतो आणि ते सोशल मीडियाला पोस्ट करतो. आता काही लोक आम्हाला ट्रोल करतात घरात बसून, पण त्या लोकांसाठी सुद्धा एक त्यांना आव्हान आहे, की आम्ही तरी लोकांच्या समस्या दाखवण्याचं काम करतो. तुम्ही घरात बसून फक्त कमेंट्स किंवा एखादी आमच्याबद्दल एखादं वाक्य बोलता. ही दाखवण्याची धमक ही सुद्धा आपल्यामध्ये पाहिजे. जेव्हा तुम्हाला हे करायची धमक येईल त्यावेळेस आम्हाला तुम्ही ट्रोल केलं तरी चालेल, आणि कितीही ट्रोल केलं तरी आम्ही खोपोलीच्या समस्या या दाखवणारच, कारण तो आमचा नैतिक अधिकार आहे. आता येऊ मूळ प्रश्नावर. त्या काळी जे नगराध्यक्ष महान होते, त्या महान नगराध्यक्षांनी या गार्डनला कोट्यवधी रुपये टाकले. साधारण 2-2.5 कोटी टाकले. आता 2-2.5 कोटीचं गार्डन कसं पाहिजे? मला तर असं वाटतं की आपण कुठल्या तरी जे गिनीज रेकॉर्ड बुक किंवा असे काही मोठ्या मोठ्या संस्था असतात, त्या लोकांना इकडे बोलून आपण याचं एखादा छाननी किंवा पाहणी करावी. आणि खरंच हे जागतिक दर्जाचं जे गार्डन आहे, त्या जागतिक दर्जाच्या गार्डनला आपल्याला काही प्रमाणपत्र देता येईल का, किंवा एखादं काही त्यांचा सत्कार करता येईल का, असं आपण केलं पाहिजे. नगर परिषदेला, नगर परिषदेने कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलंय. खोपोली नगर परिषदेला, खोपोली नगर परिषदेच्या नगरसेवकांना हे कळत नाहीये की माणसांच्या मूलभूत गरजा काय आहेत. आज माणसांना पाणी पाहिजे, वीज पाहिजे आणि चांगला छत्र निवारा पाहिजे. नगरपालिकेने या बाबतीमध्ये कोणतंही लक्ष दिलेलं नाहीये. आता परत या गार्डन वरती 2 कोटी रुपये खर्च करणार आहेत. 2 ते 2.5 कोटी रुपये परत खर्च करणार आहेत. हा पैसा कोणाचा आहे? काय चाललंय? पैशाचा का बाजार मांडलाय? या गार्डन मुळे कोणाचं चांगलं होणार आहे? कोणाला सुविधा भेटणार आहेत? अहो, आधी हे गार्डन बांधलेलं होतं, त्या काळामध्ये कुणाला सुविधा भेटल्या? कोणाला सुविधा भेटल्या नाही. फक्त हे गार्डन ठेकेदारासाठी बांधण्यात येते. कारण याच्यातून काही जे कामं निघतील, काही ज्या गोष्टी होतील, ज्या अप्रत्यक्ष जे पडद्याआड असणार आहेत, त्यांचा काहीतरी त्यांना त्यातून मिळेल
यासाठी हे गार्डन बांधण्याचा घाट चालू आहे. खोपोली शहरातील जनतेला मी नम्रपणे आव्हान करतो की या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळून हा बाबा जो फिरत आहे, या बाबाला योग्य वेळी रोखलं पाहिजे. नगराध्यक्ष साहेब, तुमची प्रतिमा जनतेमध्ये अतिशय चांगली आहे, परंतु तुमच्या डोळ्यासमोर जर या अशा गोष्टी घडत असतील तर जनता आपल्यावर जो आपल्याला निवडून दिलेला आहे, आपल्यावर विश्वास ठेवून त्या विश्वासाला तुम्ही तडा जाऊ देऊ नका. कारण हा पैसा जनतेच्या घामाचा आहे, हा पैसा जनतेचा आहे. आणि या 2 कोटी 2.5 कोटी करून या गार्डनला खर्च करून तुम्ही निष्पन्न काय करणार आहात? आमची नगरसेवकांकडून सुद्धा अपेक्षा आहे. एक नगरसेवक नाही बोलणारा काउन्सिल मध्ये की साहेब ह्या गार्डनला 2-3 वर्ष झाली, या 3 वर्षामध्ये 4 वर्षानंतर परत आपण त्याच गार्डनला 2 कोटी रुपये सँक्शन करणार, असा एकही माईचा लाल या नगर परिषदेच्या काउन्सिल मध्ये नाहीये. शरम वाटते आम्हाला खोपोलीकरांना, शरम वाटते आम्हाला खोपोलीकरांना की आमच्याकडे एक चांगला विरोधी पक्ष नेता नाही. जर हा चांगला विरोधी पक्ष नेता असता तर खोपोली शहरावरती ही अशी गरज पडली नसती या गोष्टींची, आणि आम्हाला व्हिडिओ काढण्याची सुद्धा गरज नसती. आज पाण्याचा प्रश्न खोपोली शहरामध्ये तापलेला असताना तुम्ही या गार्डनवरती 2-2 कोटी रुपये खर्च करताय. याचाच अर्थ तुम्ही आणि ठेकेदार मिळून या खोपोलीची वाट लावायला घेतलेली आहे. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.